हाय हॅलो महाराष्ट्र. तर चला माझ्यासोबत स्किन केअर करूया. आधी पॉन्ड्स जेल मॉइश्चरायझर लावलं, बघू शकता तुम्ही गाईज. त्याच्यानंतर सनस्क्रीन लावलं. सनस्क्रीन खूप महत्त्वाचा पार्ट आहे स्किन केअरमधला, स्किप कधीच करू नका. तुम्ही बघू शकता गाईज डिफरन्स. त्यानंतर इयरिंग्स घातले गाईज, टॉप्स. थोडीशी लिपस्टिक. त्याच्यानंतर लावली बिंदी. त्याच्यानंतर आपल्याला लावायचे सिंदूर, जे लग्न झालेल्या बाईला लावावंच लागतं. तर बघू शकता गाईच, रेडी झाली आहे मी. तर सगळं आवरल्यानंतर बेडरूम वगैरे सगळं क्लीन केलं. त्याच्यानंतर किचनवटा वगैरे, भांडी वगैरे सगळी धुवून टाकली. किचनवटा पुसून वगैरे घेतला. सो गाईज, आपण आता चहा बनवूया. मी गाईज रोज सगळी कामं आवरल्यानंतरच चहा बनवते आणि पिते. तोपर्यंत मी चहा पित नाही. आत्ता सकाळचे 10:30 वाजले ते आणि मी आत्ता चहा पिते. तर चला तर मग चहा बनवूया. तर गाईज सगळ्यात आधी दूध, कारण मी चहा बनवताना पाणी घेत नाही. तर गाईज सगळ्यात आधी दूध घेतलं आहे, कारण की मला चहा बनवताना दुधामध्ये थोडं पण पाणी टाकलेलं आवडत नाही. त्याच्यामुळे मी फक्त दूध वापरते, साखर, चहा पत्ती. दुधाला थोडीशी उकळी फुटली. ह्यानंतर टाकूयात आपण साखर. चहा रेडी होतो. गाईज आजचा माझा लुक कसा वाटतो नक्की सांगा. चहाला 5-10 मिनिट उकळून दिल्यानंतर चहाची टेस्ट खूप सॉलिड लागते. त्यामुळे चहाला उकळी आल्यानंतर 5-10 मिनिटं कधीही उकळून द्यायचं. मला माहिती आहे तुम्हाला माहीत असेल, पण एक कॅज्युअल गोष्ट म्हणून सांगते. बघू शकता गाईज तुम्ही, चहाला उकळी आली आहे. असा अजून 5 मिनिटं चहा उकळून द्यायचा. त्यानंतर चहा पिऊया. चहा इम्पॉर्टंट चीज. सो गाईज अशा प्रकारे आपला चहा झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर चहा आता आपण एका कपमध्ये काढून घेऊया. अकाउंट डायरेक्ट डिलीट. बाय. तर गाईज आत्ताच मिस्टरांना बाय बाय केलं, कारण की आमचं गुऱ्हाळ आहे ऊसाचं शिक्रापूरमध्ये. तर ते तिकडं गेले ते, त्यामुळे त्यांना बाय बाय टाटा केलं. कधीतरी मी त्यांना नक्कीच व्लॉगमध्ये घेईन. तर आता मला जायचं आहे बाहेर. तर मला जायचं आहे गाईज आता बाहेर. त्यासाठी मी रेडी होते. रेडी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. चला तर मग. तर गाईज मी थोडीशी बाहेर आली. मी बघू शकता आजचा माझा लुक कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा.
बाहेर खूप जास्त ऊन आहे गाईज. तर मी आत्ता चालली आहे कॅन्टीनमध्ये. तुम्ही बघू शकता हे छोटंसं कॅन्टीन. असंच जोडीने काम करावं लागतं गाई. ती कोणी कोणाचं नसतं, शेवटी नवरा बायको दोघंच असतात, बाकी कोणी कोणाचं नसतं. काहीच कशी दिसते मी माझा आजचा लूक. तुझी साडी घालून बघा. मला माझ्या नवऱ्याने काळी मैना आणून दिली. आमच्या महाराष्ट्रामध्ये ह्याला काळी मैना म्हणतात गाईस. बघू शकता तुम्ही. बघू शकता गाईस तुम्ही. कोणाकोणाची येते याला काळी मैना म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. वेळ झाली आहे बाप्पांची पूजा करायची. तर काही आत्ताच देवाची पूजा झाली आहे. देवाच्या आशीर्वादाने पूर्ण दिवस चांगला गेलेला आहे. तर इथून पुढे बघूया काय काय करायचं. संध्याकाळचे 6:30 वाजलेत गाईस. तर गाईस वातावरण मावळती सूर्य. सो गाईज तुम्हाला हा प्रश्न पडत असेल की मी रोज कुठे जाते सांगत नाही. एक दिवस मी ब्लॉगमध्ये नक्की सांगेन की मी रोज कुठे जाते काय करते. तर गाईज मी चालली आहे आता घरी. मी बघू शकता रात्रीचे 9 वाजले. खूप शांत आणि मन रमेल असं वातावरण झालं. गाईज जस्ट आत्ताच मी घरी आली आहे. चेंज वगैरे केलं आणि थोडीशी ऑइलिंग केली केसाला, कारण खूप दिवस झाले ऑइल लावलं नव्हतं केसाला. तर ऑइलिंग केली. सो माझा नाईट लुक कसा वाटतोय नक्की सांगा. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. लाईक सबस्क्राईब नक्की करा. बाय, गुड नाईट.